आणि पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा वेगवेगळ्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कार्यालयामध्ये काही कामानिमित्त जावं लागेल त्यावेळेस तुम्हाला हा अनुभव येत जाईल। तर अनेकदा आपल्याला असं आढळून येते की आपल्याला जी माहिती पाहिजे ती माहिती वेळेत आवश्यक तेव्हा मिळू शकत नाही। म्हणून सरकारनं लोकांची मागणी विचारात घेऊन 28 ऑक्टोबर 2005 साली एक कायदा केला, त्याला माहिती अधिकाराचा कायदा असं म्हणतात। त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये अनेक लोकांनी उठाव केला, त्याच्यापैकी एक अण्णा हजारे नावाचे एक व्यक्ती आहे। त्यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकांनी संघर्ष केल्यानंतर माहिती अधिकाराचा कायदा संमत करण्यात आला। आणि माहिती अधिकाराचा कायदा संमत झाल्यामुळे काय झालं की आपल्याला वेगवेगळ्या ऑफिसमधून माहिती मिळू शकते। उदाहरणार्थ समजा आपल्याला एक अनुभव सांगतो, मला माझं सर्टिफिकेट मिळत नव्हतं। मी पास झालो, बीएड करतात, बीएड झालं की 12वी झालं की डीएड राहते, त्याच्यानंतर 15वी झालं 17वी झालं की पहिलं बीएड होतं, एक 2 वर्ष करावं लागायचं। मग मी बीएडचं ॲडमिशन घेतल्यानंतर मी पास झालो, सगळ्या मुलांचे डॉक्युमेंट्स मिळाले, परंतु मला हे विद्यापीठ जे आहे दिल्ली इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ त्याची शाखा एक पुण्याला ऑफिस आहे, एक नागपूरला आहे। तर माझे डॉक्युमेंट मला मिळत नव्हते। मी बरेच दिवस वाट पाहिली, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, आणि मग शेवटी मी निर्णय घेतलो की आपण याला काय करायचं, माहिती अधिकाराच्या अंतर्गत अपील करायचं। आणि मग मी एक छोटंसं काम केलं, एक अर्ज घेतलं, त्यावर एक 10 रुपयाचं स्टॅम्प लावायचं, त्याच्यावर आपली सगळी माहिती काय हवी आहे आपल्याला माहिती ते लिहायचं थोडक्या शब्दात, साधारणतः 300 शब्दापर्यंत आपल्याला ते लिहावं लागते। आणि मग ती ज्या माणसाकडे पाठवायची आहे, ज्या कार्यालयाकडे पाठवायचे, त्याचा पत्ता टाकून पाठवलं की ते आपल्याला साधारणतः 30 दिवसाच्या आत मिळते। आणि मग मी अनेकदा फोन करून विनंती करून माझी तक्रार त्यांना केलं होतं, परंतु ते काही ऐकायला तयार नव्हते। आणि जेव्हा मग मी साधं एवढं 10 रुपयाचं का एक कागद, एक स्टॅम्प आणि एक कागद आणि पोस्टाला एक 17-20 रुपये तिकीट, असे 20-25 ते 30 रुपयामध्ये आहे की नाही, मला माझ्या घरपोच माझे सगळे डॉक्युमेंट रजिस्टर पोस्टानं, स्पीड पोस्टानं आले। आणि विशेष त्याच्यासोबत एक थँकिंग लेटर पण आलं की तुम्ही जागरूक नागरिक या नात्यानं आम्हाला आमची जाणीव करून दिला, त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन, आभार, असं एक थँकिंग लेटर पण आहे, ते मी जपून ठेवलेलं आहे। तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला घाबरायचं नाही। आपण वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आता तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, एखादा कर्मचारी, तिथे असणारे अधिकारी तुमची अडवणूक करतात, तुम्हाला योग्य ती माहिती देत नाहीत। कधी कधी ते वेगवेगळ्या हेतूने असते, कधी त्यांना पैसे हवे असतात, कधी त्यांना मुद्दामून वेळ काढायचा असतो, कधी कधी त्यांना तुम्हाला हवी ती माहिती द्यायची नसते, टाळाटाळ करतात। त्यासाठी आपण घाबरून जायचं नाही। आणि सरकारशी कोणत्याही व्यक्तीशी भांडायचं तर आपल्याला छोटे छोटे कायदे, छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजेत। अडाणी माणसाची सगळी फसवणूक करतात, म्हणून आपण आपल्यासाठी केलेल्या कायद्यांची माहिती पाहावी।